मनाची असते. त्या विठुरायाच्या दर्शनाने, त्याच्या नामस्मरणानेच आपल्या मनाला शांतता मिळते. त्याला आपली दुःख, आपला त्रास कधीच सांगावा लागत नाही. त्याला तो आपोआप कळलेला असतो आणि दुःख तो त्यालाच देतो जया अंगी मोठेपणा, तया यातना कठीण. मला माहितीये तुला आता जे काही घडतंय ना त्याचा खूप त्रास होतोय, पण एकदा शांतपणे त्याच्या समोर जा, त्याचं दर्शन घे, त्याचं नामस्मरण कर. मला खात्री आहे जे तुझ्यासाठी योग्य असेल ना तो तेच घडवून आणेल. आणि निशिता, विठू रखुमाई आपल्या घरी आलेत. तसाच युवराज सुद्धा लवकर घरी परत येईल. जोडीदारापासून लांब राहणं काय असतं हे त्याच्याहून जास्त कोणाला माहितीये. युवराजने इतकी पापं केली आहेत की त्याला परत घेऊन येणं विठुरायाच्याही मनात नसेल. काका, आपण आरतीची तयारी करूया का? हो, चला चला. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जय जय राम कृष्ण हरी, जय जय विठ्ठल पंढरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय विठ्ठल पंढरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय विठ्ठल पंढरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय विठ्ठल पंढरी. पांडुरंग 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 पांडुरंग. पांडुरंगा, माझा लेख दुरावलाय रे माझ्यापासून. आजवर त्याने खूप चुका केल्या आहेत, पण इतकी मोठी चूक तो करेल असं मला अजूनही वाटत नाहीये. त्याला या घरात परत आलेलं पाहायचं आहे रे मला. हो. देवा, मनात अनेक शंका आहेत. युवराज खरंच दोषी आहे का निर्दोष आहे खरंच कळत नाहीये. कुटुंबाबद्दलचा माझा विश्वास कमी तर होत नाहीये ना?